आज महागाव येथे भाजपच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य अशी विजय रॅली काढण्यात आली। गावातील तरुण, ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या। आजचे हे शक्ती प्रदर्शन पाहून नक्कीच विरोधकांचे धाबे दणाणले असतील। आजच्या या रॅलीचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। पाहू शकता महागावात भव्य अशी भाजपची प्रचार रॅली सुरू आहे। प्रचंड असा महिलांचा, नागरिकांचा जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळत आहे। याच अनुषंगाने काही प्रमुख कार्यकर्ते भाजपचे आपल्या सोबत आहेत। साहेब, तुम्ही देखील प्रचार रॅलीचा काय सांगाल? एकंदरीत पाठिंबा देण्याचं नेमकं कारण काय? आज महागाव भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा प्रचार शुभारंभ जोरात वाढत आहे। गेले 15 ते 20 वर्ष या मतदारसंघामध्ये आपी पटेल गटाचं वर्चस्व आहे आणि आज 2026 ते 2031 प्रचार शुभारंभ महागाव भडगावमध्ये जोरात आहे आणि भारतीय जनता पार्टी यांचं आमदार शिवाजीराव पाटील यांचा हात बळकट करण्यासाठी आमचे उमेदवार श्रीशैल पाटील व महागाव पंचायत समितीचे उमेदवार मीनाक्षी पतारे व भडगाव पंचायत समितीचे उमेदवार कलापना भुई यांचा हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते व मतदार आज या महागाव या ठिकाणी प्रचार शुभारंभामध्ये बाहेर पडले आहेत आणि आज महागाव हे गाव पूर्ण भाजपमध्ये झालेलं आहे आणि आज जवळजवळ 70 ते 80% महागावकर आज या प्रचार रॅलीमध्ये बाहेर पडून आपण विजयाचे साक्षीदार झालो आहोत हे आज मी सांगू शकतोय। आजचं शक्ती प्रदर्शन पाहतात विरोधकांचं कितपत वर्चस्व टिकणार आहे, काय वाटतं याच्यासमोर? विरोधकांना आम्ही काही बोलू शकत नाही, कारण ही निवडणूक ही आमच्यासाठी आहे आणि जनतासाठी आहे आणि ही निवडणूक विकासाच्या दृष्टिकोन ही निवडणूक आम्ही लढवत आहोत। आज केंद्रात असू देत, राज्यात असू देत, सगळीकडे भाजपचं वातावरण आहे आणि गाव लेवलला गावचा विकास करण्यासाठी भाजपचंही सत्ता पाहिजे। त्यामुळे आज आम्ही शिवाजीराव पाटलांचा हात बळकट करण्यासाठी आणि आपी पाटलांचा हात बळकट करण्यासाठी आम्ही हे तिन्ही उमेदवार आज भरघोस मताने निवडून देत आहोत। भारतीय जनता पार्टीचा आपी पाटील तसेच तुम्ही देखील आजच्या प्रचारात सक्रिय आहेत, काय सांगाल? एकंदरीत काय वाटतं वातावरण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक या भडगाव महागाव जिल्हा परिषद मतदारसंघात नेहमीच या गावचे एक आदर्श नेतृत्व माननीय आपी पटेल साहेब यांचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि मागच्या जिल्हा परिषद च्या निवडणुकीमध्ये एका सामान्य बांधकाम कामगाराच्या पत्नीला या ठिकाणी उमेदवारी देऊन त्यांना प्रचंड बहुमताने साहेबांनी निवडून आलेलं आहे आणि यावेळी आम्ही एक गावच्या आणि मतदारसंघाच्या संपूर्ण विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या भाजपच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून या जिल्हा परिषदेचे उमेदवार आमचे एक युवा नेतृत्व, एक युवकांचे आशास्थान श्रीशैल उर्फ अण्णासाहेब विनायक पाटील या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि महागाव पंचायत समिती गणातून मीनाक्षीताई सुहास पताडे हरीच आमच्या भगिनी या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहेत। एकंदरीत या जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार केला असता भडगावमधून भडगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये मल्लाप्पा कल्लाप्पा भुई एक सामान्य शेतकरी यांचा एक या ठिकाणी संधी दिलेली आहे। निश्चितच या निवडणुकीमध्ये भरघोस असा पाठिंबा या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जनतेतून लाभत आहे। निश्चितच या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार श्रीशैल उर्फ अण्णासाहेब विनायक पाटील, मीनाक्षी सुहास पताडे आणि मल्लाप्पा कल्लाप्पा भुई हे प्रचंड मताधिकाने निवडून आलेले आहेत। हे आजच या ठिकाणी जाहीर करण्यात काही हरकत नाही। असाच पाठिंबा या ठिकाणी लोकांचा आशीर्वाद सहकार्य लाभणार आहे आणि या लोकांच्या आशीर्वादाच्या पाठिंब्यामुळे, सहकार्याच्या पाठिंब्यामुळे या गावचा संपूर्ण विकास करण्यासाठी आमचे उमेदवार श्रीशैल उर्फ अण्णासाहेब विनायक पाटील हे कटिबद्ध आहेत असं या निमित्ताने मी सांगतो। ताई, आज भाजपच्या प्रचारात उतरलेली आहेस, काय वाटतं, काय वातावरण आहे, काय सांगशील? आज महागावमध्ये आम्ही भाजपच्या प्रचारात आहोत, तर आम्हाला इथं उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। 100% आमची सीट निवडून येणार हे आम्हाला कन्फर्म कळालेलं आहे आजच्या या प्रचारामधून। या सरकारमुळे आम्हाला शिक्षणाच्या योजना, लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना मिळाल्या आहेत। त्यामुळे आम्ही श्रीशैलदादा पाटील आणि मीनाक्षीताई पताळे यांच्या बाजूने आम्ही सगळ्या बहिणी खंबीरपणे उभ्या राहणार आहोत आणि त्यांनाच मतदान करणार आहोत। त्यामुळे भाजपचा विजय नक्की आहे। धन्यवाद। तुम्ही देखील आज भाजपच्या रॅलीमध्ये उतरलेले आहेत, नेमकं भाजपला पाठिंबा देण्याचं नेमकं कारण काय? भाजप सरकारच्या भरपूर योजना या आधी मिळाल्यात आणि इतर मिळतील ह्या आश्वासनानेच आम्ही आज पाठिंबा देत आहोत भाजप सरकारसाठी। या मतदारसंघातून श्रीशैल पाटील आणि मीनाक्षीताई पताडे, काय वाटतं, कितपत विश्वास वाटतो त्यांच्या विजयाबाबत?
इथलं वातावरण बघता तरी श्रीशैल दादा आणि मीनाताई पताडेच येतील असं वातावरण वाटत आहे आणि नक्कीच तेच येतील असं आमच्याकडून आश्वासन पण विश्वास आहे. नमस्कार, मी महागाव गावची रहिवासी असून आज मी भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी सहभागी झाली आहे. याचा मला खूप आनंद आहे. महिलांचा सन्मान ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू करून केला त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू. ज्या भावाने आमच्यावर विश्वास टाकला त्यांचा विश्वासघात आम्ही कधीच करणार नाही आणि त्यांनाच आम्ही निवडून देऊ आणि कमळावरच शिक्का मारून त्यांचा विजय आम्ही करू. साहेब, आजचं एकंदरीत वातावरण पाहतात काय वाटतं? आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडगाव महागाव जिल्हा परिषद मधील महागाव या मोठ्या गावामध्ये आपी पाटील साहेबांचा जो बालेकिल्ला मानला जातोय, अशा या बालेकिल्ल्यामध्ये आज आमच्या समस्त महागावकरांच्या वतीने माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर युवा वर्गाच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य अशी पदयात्रा इथे काढण्यात आलेली आहे. या पदयात्रेच्या मार्फत मी सर्व विरोधकांना एक सांगू इच्छितो की आमचा निकाल आजच आम्ही आज घोषित करतोय. महागावकर ग्रामस्थांच्या वतीनं काही दिशाभूल करण्याचे प्रयत्न आज विरोधकांच्या माध्यमातून होत आहेत की आम्ही आरोग्याच्या सुविधा पुरवू, हे पुरवू, ते पुरवू. या अगोदर आरोग्याच्या सेवा पुरवण्यासाठी महागावकर चालत नव्हते, उंबरवाडीकर चालत नव्हते. मग आताच कसं काय तुम्ही महागावकरांना आरोग्याच्या सेवा, शिक्षणाच्या सेवा उपलब्ध करून देताय? या भूलतापांना महागावकर ग्रामस्थ कदापि भुलणार नाहीत. आणि या पार्श्वभूमीवर आपी पाटील साहेबांच्या मार्फत त्याचबरोबर चंदगड विधानसभा मतदारसंघाचा बुलंद आवाज शिवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आलेली ही जिल्हा परिषदची निवडणूक कमळ या चिन्हावर लढत आहे. या माझ्या महागावकर ग्रामस्थांना एक आव्हान आहे की आपल्या गावचा उमेदवार त्याचबरोबर जवळील आपल्या हरळी गावच्या एक सामान्य कुटुंबातील मीनाक्षी वहिनी पताडे या निवडणुकीसाठी उभारलेले आहेत. साम धन भेद काय असतील ते बाजूला ठेवून एक ठिकाणी जनसंख्येचा समुदाय आणि धनसंख्येचा समुदाय अशा पद्धतीची आजची ही निवडणूक संपन्न होत आहे. या निवडणुकीमध्ये धन विजयी होणार काय जन विजयी होणार हे आपण महागावकर ग्रामस्थांनी दाखवायचं आहे. आणि मताधिक्य म्हणायचं म्हटलं तर आम्ही महागावमधून जिल्हा परिषद मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील मतदान संख्या महागाव बडगाव जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या फरकाने आपी पाटील साहेबांचा गड कायमस्वरूपी महागावकर ग्रामस्थ राखतील. आणि मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की कोणाच्याही भूलतापांना आमिषांना बळी न पडता महागाव येथील जिल्हा परिषद सदस्य श्रीशैल अण्णा पाटील त्याचबरोबर हळीच्या सुनबाई मीनाक्षीताई पताडे आणि बडगाव गणामधून उभा असलेले मल्लापण्णा भुई या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्य संख्येनं कमळ या चिन्हावरती बटन दाबून यांना आशीर्वाद द्यायचा आहे असं मी सर्व ग्रामस्थांना व परिसरातील पंचकृषी मतदार माता बहिणींना आवाहन करतो. धन्यवाद.